मित्रांनो नमस्कार आणि सर्वांना शुभ सकाळ. जेव्हा मनात नसतानाही अनपेक्षितपणे काहीतरी मिळतं ना, जेव्हा आपल्या मनात नसतानाही अचानकपणे आपल्याला काहीतरी मिळतं, तेव्हा एकतर ते आपल्या चांगल्या कर्माचं फळ असतं, नाही तरी कुणाच्या तरी आशीर्वादाचं बळ असतं. आयुष्यात निष्ठेने आणि तत्वाने जे जे मिळतं तेच आयुष्याच्या बेरजेला राहतं. आयुष्यामध्ये निष्ठेने, तत्वाने आणि प्रामाणिकपणाने जे जे मिळतं तेच आयुष्याच्या बेरजेला राहतं. बाकी नियतीच्या वजाबाकीत सगळं काही गायब होऊन जातं. जीवन जगत असताना जगाचा फार विचार करत बसू नका. मित्रांनो, जीवन जगत असताना जगाचा फार विचार करत बसू नका. कारण जग ज्याच्याकडे काही नाही त्याला हसतं आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्यालाही नावं ठेवत बसतं. दररोजच्या आयुष्यात फक्त पैसे मोजत न बसता, दररोजच्या आयुष्यात फक्त पैसे मोजत न बसता आता श्वास किती शिल्लक आहेत हेही कधीतरी मोजून बघावं. फक्त लिहिता वाचता येणं म्हणजे शिक्षण नव्हे. फक्त लिहिता आणि वाचता येणं म्हणजे शिक्षण नव्हे, तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे घेऊन जाण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण होय. मनासारखं कोणालाही जगता येत नसतं. जीवन जगत असताना मनासारखं कोणालाही जगता येत नसतं, पण परिस्थितीनुसार जे जगायला शिकवतं त्या शिक्षणाचं नाव म्हणजे अध्यात्म असतं. शिंपल्यासारखी खूप कमी लोक आहेत या जगात. शिंपल्यासारखी खूप कमी लोक आहेत या जगात जे दुसऱ्यांना मोत्यासारखं घडवायला स्वतःचं आयुष्य पणाला लावतात. देव कधीच कोणाचं नशीब लिहित नाही. देव म्हणे कधीच कोणाचं नशीब लिहित नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपलं नशीब लिहित असतात. रस्ता खराब लागला म्हणून मागे वळू नका. लक्षात ठेवा मित्रांनो, एखाद्या दिशेनं जात असताना रस्ता खराब लागला म्हणून माघारी वळू नका. गती कमी करा, पण पुढे हळूहळू चालत राहा. कदाचित पुढची वाट अतिशय सुखमय असेल. सुखाच्या नावेला पैलतीर गाठण्यासाठी, सुखाच्या नावेला पैलतीर गाठण्यासाठी कित्येक वेळा दुःखाच्या खडकांवर आपटावंच लागतं. जीवनात पुस्तकांप्रमाणे माणसेही वाचता आली पाहिजेत. जीवन जगत असताना पुस्तकांप्रमाणे माणसेही वाचता आली पाहिजेत. कारण पुस्तके माहिती देतात आणि माणसं मात्र अनुभव देऊन जातात. कल्पनेच्या जगात सत्याची ठेच लागली की, कल्पनेच्या जगात जगत असताना सत्याची ठेच लागली की माणूस वास्तव्याच्या जगात येऊन पडतो. जी गोष्ट स्वतःच्या मनात आहे ती गोष्ट प्रेमाने समोरच्याला समजून सांगण्याची कला, जी गोष्ट आपल्या मनात आहे ती गोष्ट समोरच्याला प्रेमाने समजून सांगण्याची कला आणि जी गोष्ट दुसऱ्याच्या मनात आहे ती गोष्ट समजून घेण्याची कला ज्याला अवगत झाली त्याचं जगणं फार सोपं असतं. माणसाचे शेवटपर्यंत सोबत राहणारे अलंकार म्हणजे, माणसाचे शेवटपर्यंत सोबत राहणारे अलंकार म्हणजे माणसाचा स्वभाव आणि त्याच्या अंतरंगामध्ये असलेली माणुसकी. एक कवी म्हणाला, प्रेमाने बोलून तर बघ, वाणीचं सामर्थ्य कळेल. प्रेमाने बोलून तर बघ, वाणीचं सामर्थ्य कळेल आणि दुसऱ्यांसाठी थोडं जगून तर बघ, तुला सुद्धा जगण्याचा अर्थ मिळेल. प्रत्येक हृदयाची एक अबोल भाषा असतेच. प्रत्येक हृदयाची एक अबोल अशी भाषा असतेच. ती काहींच्या डोळ्यातून, काहींच्या मनातून
तर काहींच्या स्मित हास्यातून व्यक्त होत असते. पतंग आणि आयुष्यात एकच समानता असते. पतंग आणि आयुष्यात एकच समानता असते. उंचीवर असेपर्यंत किंमत आणि कौतुक होत असतं. आयुष्यात भावना महत्त्वाच्या असतात. आयुष्यात भावना महत्त्वाच्या असतात. जर आपण प्रतिसाद दिला तर त्या वाढतात, दुर्लक्ष केलं तर त्या मरतात, आणि जर आपण आदर केला तर त्या कायम टिकून राहतात. आणि म्हणून भावनांची कदर आणि किंमत करायला हवी. दुसऱ्याचं भलं करायला कोणत्याही पदांची किंवा पैशाची गरज नसते. समोरच्याचं, इतरांचं भलं करायला कोणत्याही पदाची किंवा पैशाची गरज नसते. फक्त मनात चांगली भावना असावी लागते. आणि चांगली भावना ही चांगल्या संस्कारातून येत असते. आणि चांगले संस्कार कुठल्या मॉलमध्ये विकत मिळत नाहीत, तर ते चांगल्या कुटुंबातून निर्माण होत असतात. आयुष्यात साधेपणा हे सर्वात जास्त चांगलं सौंदर्य आहे. आयुष्यात साधेपणा हे सर्वात जास्त चांगलं सौंदर्य आहे. आणि आपलेपणा हे सर्वात श्रेष्ठ नातं आहे. माणसानं नेहमी सत्कार्यासाठी काम करावं. माणसानं नेहमी सत्कार्यासाठी काम करावं, सत्कारासाठी नाही. आणि इतरांसाठी मनापासून झिजावं, दिखाव्यासाठी नाही. घरात सोफा सेट असो, डिनर सेट असो, TV सेट असो अथवा मेकअप सेट असो, घरामध्ये सोफा सेट असो, डिनर सेट असो, TV सेट असो अथवा मेकअप सेट असो, परंतु माइंडसेट नसेल तर आपण कोठेही सेट होऊ शकत नाही. म्हणून सदैव प्रसन्न राहा आणि सकारात्मक राहा. आनंदी दिसणाऱ्या व्यक्तीला दुःख नसतंच असं नाही. एखादा व्यक्ती कायमस्वरूपी आनंदी दिसत असतो, याचा अर्थ त्याला दुःख नसतंच असं नाही मित्रांनो. फक्त त्यांना दुःखाशी 2 हात कसे करायचे याची कला जमलेली असते. कानातून प्रवेश करतो आणि डोळ्यांवर पडदा पाडतो तो गैरसमज असतो. कानातून प्रवेश करतो आणि डोळ्यांवर पडदा पाडतो तो गैरसमज असतो. हा एकदा मनात तयार झाला की मग सरळ माणसाच्या सरळ गोष्टी पण आपल्याला वाकड्या वाटू लागतात. असं म्हणतात मित्रांनो की हसल्यानं आयुष्य वाढतं. हसल्यानं आयुष्य वाढतं, तर हसवल्यानं आयुष्याचं महत्त्व वाढतं. आपल्या मनावर ताबा आणि दुसऱ्याच्या वेदनेची जाणीव. आपल्या मनावर ताबा आणि दुसऱ्याच्या वेदनेची जाणीव म्हणजे संस्कृती होय. सर्वात सुखी माणूस तोच आहे जो आपली स्वतःची किंमत स्वतः ठरवतो. सर्वात सुखी माणूस तोच आहे जो आपली स्वतःची किंमत स्वतः ठरवतो. आणि सर्वात दुःखी माणूस तोच आहे जो आपली इतरांशी तुलना करत बसतो. शेवटी इतकं सांगेल मित्रांनो, आयुष्यात सर्व हरलात तरी चालेल, पण हिंमत कधीही हारू नका. कारण हीच हिंमत आपल्याला पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देत असते.